नमस्कार रसिक हो. मी तुषार कथन यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. धन्यवाद. सादर करीत आहे रत्नाकर मतकरी लिखित कथा तुमची गोष्ट. ही तुमची गोष्ट आहे. तुमची म्हणजे तुमच्या बाबतीत घडू शकेल अशी. तुम्ही मध्यम वयाचे, तसे तरुणच म्हणा हवे तर, सुशिक्षित मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय गृहस्थ आहात. कुठल्या तरी कंपनीत म्हणा, बँकेत म्हणा, सचिवालयात म्हणा, तुम्हाला साधारण बऱ्यापैकी पगाराची नोकरी आहे. तुम्ही विवाहित आहात. प्रेमविवाह नाही, तसे तुम्ही मुलींच्या फंदात कधीच नव्हता. हां, म्हणजे कॉलेजमधल्या अगर रस्त्यातल्या सुंदर मुलीकडे वळून न पाहण्याइतके तुम्ही अरसिकही नव्हता. अजूनही नाही. पण ते तेवढेच. लग्न जुळवले आईवडिलांनी, पण निवडीबद्दलही तुमची तक्रार नाही. बायको दिसायला चार चौघींसारखी आहे. मधून मधून कटकट करते, पण तिचे तुमच्यावर प्रेम आहे. तुम्हालाही ते माहीत आहे. ती मुलांचे सगळे करते, घर नीट ठेवते, आल्या गेल्यांचे करते. मुले शाळेत जात आहेत, मस्ती करतायत, चांगली निरोगी आहेत. थोडक्यात तुम्ही सुखवस्तू आहात. समाधानी आहात. आयुष्यात तक्रारीला फारशी जागा नाही. हां, थांबा थांबा. तुम्ही काय म्हणणार ते मला ठाऊक आहे. तुम्ही अगदी सर्व सुखी नाही. कबूल आहे. अहो, समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे संबंध जगीच तसा कोणी नाही. तशा बारीक सारीक काळज्या प्रत्येकालाच आहेत हो. मुलीच्या शाळेचा खर्च फार होतो. मुलगा गणितात कधी कधी उडतो. बायकोचे सांधे धरतात. तुमचे बॉसशी खटके उडतात. नात्यातल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावरच येतात, एक ना दोन. तशा विवंचना आहेतच हो. त्याशिवाय सुखाची चव तरी काय. पण महत्वाचे काय असेल तर तो तुमचा कॉन्शियस. तो स्वच्छ आहे. सत्सद विवेकबुद्धी ठणकत नाही. रात्री झोप चांगली लागते. तुम्ही कुणाचे काही देणे लागत नाही, कुणाशी वैर नाही, कुणाला तुमच्याविषयी आकस नाही. तुम्हाला अकारण लोभ नाही, कसली व्यसने नाहीत. गुन्हा ती दिशाच तुम्हाला ठाऊक नाही. आजवर तुम्ही कसलाही गुन्हा केलेला नाही. पुढेही करण्याची शक्यता नाही. कारण तुम्हाला आपली समाजातील जबाबदारी समजते. बायको मुलांची जबाबदारी समजते. दुसरे म्हणजे तुमची वृत्ती मुळातच गुन्हेगारी नाही. तुमचा आपला नाकासमोरचा रस्ता. इकडे तिकडे बघण्याचे कारणच काय? म्हणजे तसा अतिरेकी चांगुलपणाही तुम्ही दाखवणार नाही. हरिश्चंद्रावर संकटे आली हे तुम्हाला माहीत आहे. बसच्या रांगेत तुम्ही हळूच पुढे घुसता. रस्त्यात पैशाचे पाकिट सापडले तर ते काही तुम्ही पोलिसांच्याच हवाली करालच असे नाही. ते सुद्धा पोलीस ते स्वतःजवळ ठेवणार नाही याची तुम्हाला खात्री नसल्यामुळे. पण या असल्या फालतू गोष्टींनी तुम्ही काही फार मोठे गुन्हेगार ठरत नाही. कॉन्शन्स स्वच्छ. तुमच्या अंगावरच्या परीट घडीच्या कपड्यासारखा. वर्तमानपत्रात तुम्ही गुन्ह्यांच्या बातम्या वाचता, त्या गंमत म्हणून. त्या वाचून तुम्हाला आश्चर्य वाटते. लोक खून करत असतील, आत्महत्येला प्रवृत्त होत असतील, सोन्याच्या चिपा चिखलात लपवत असतील, लाखो रुपये भिंतीत चिणत असतील, हे तुम्हाला खरेच वाटत नाही. आता छापून आले म्हणजे ते खरे असणारच, कारण छापून आलेल्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे. पण एकूण तुमचे जग वेगळे आणि ह्या गुन्ह्यांचे जग वेगळे. म्हणून तर तुम्हाला गुन्हेगारीच्या कथासुद्धा आवडत नाहीत. शाळा कॉलेजात असताना तुम्ही रहस्यकथा वाचल्यात, पण ते आपले गंमत म्हणून. त्यातले काहीही तुम्हाला मनापासून कधीच पटलेले नाही. आणि ते इंग्रजी रहस्यपट, बापरे, त्यात बायका नवऱ्यांचे खून काय करतात, प्रियकर प्रेयसींचे सूड काय घेतात, ती विषे, ती पिस्तुले, हरे राम.
अहो, औषधाच्या बाटलीवर पॉइझन शब्द दिसला की तुम्ही डॉक्टरने एक गोळी घ्यायला सांगितली असतानाही अर्धीच घेता. आणि पिस्तूल, शपथेवर सांगायचे तर खरे पिस्तूल तुम्ही अजून पाहिलेलेच नाही. अहो, गोष्टीत काय वाटेल ते दाखवावे. अरे, चांगला माणूस जाईलच कशाला गुन्ह्याच्या वाटेला? निदान तुमच्यासारखा सभ्य माणूस तरी शक्यच नाही. पण समजा समजा की संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. तुम्ही ऑफिसमधून घरी परत चालला आहात. तुमचा रोज संध्याकाळी घरी जाण्याचा रस्ता क्षणभर डोळ्यासमोर आणा. चर्चगेट जवळचा म्हणा, CST जवळचा म्हणा, ऑफिसमधून घरी जाण्याचा तुमचा नेहमीचा रस्ता. रस्ता अर्थातच गजबजलेला आहे. तुम्ही आपल्याच तंद्रीत चालत आहात. डोक्यात नेहमीचेच विचार आहेत, नथिंग स्पेशल. दिवसभराच्या कामाने तुम्ही काहीसे थकलेले आहात, पण घराच्या ओढीने थोडा उत्साहही वाटत आहे. समोरच्या रस्त्यात एक बाई घुटमळत उभी असलेली तुम्हाला दिसते. बाई तशी तरुण आहे, दिसायला बऱ्यापैकी. निळसर रंगाचे 5 वारी जॉर्जेट ती नेसली आहे. पदर डोक्यावरून घेतलेला, वेशभूषेत भडकपणा कुठेच नाही. एवढे सगळे तुमचा मेंदू क्षणार्धात टिपून घेतो आणि तुम्ही पुढे चालू लागता. पण ती बाई तुम्हाला थांबवते. तिच्या हातात कसले तरी चिटोरे आहे. ते ती तुमच्या समोर धरते. अच्छा, ही पत्ता शोधते आहे. तुम्ही तो वाचता. रस्ता तुमच्या माहितीच आहे. 2 रस्ते टाकून पलीकडेच तर तो आहे. तुम्ही तिला इंग्रजीतून समजावून देऊ लागता, हात वरे करून. अंग्रेजी नाही, ती ओशाळून सांगते. मग राष्ट्रभाषा. परड्या हिंदीत तुम्ही तिला पत्ता सांगू लागता. तिच्या डोक्यात काहीही प्रकाश पडलेला दिसत नाही. तुम्ही घड्याळाकडे बघता, फारसा उशीर झालेला नसतो. तुम्ही म्हणता, चलो हम दिखाएंगे. तिला एकदम हायसे वाटते. मोठी अडचण दूर झाल्यासारखा तिचा चेहरा उजळतो. तसे तुम्हाला दुसऱ्यांच्या उपयोगी पडणे आवडते. बाईही चांगल्या घरातील दिसते. मदत करणे कर्तव्यच आहे. शहरामधून पत्ते सापडणे मुश्किल, त्यातून तो लिहिलेला इंग्रजीतून. तुम्ही दोघे चालू लागता. तुम्ही अर्थातच तिच्यात व तुमच्यात सुरक्षित अंतर राखलेले आहे. हो, पाहणाऱ्याचा उगीच गैरसमज नको. बाईचा स्वभाव मोकळा दिसतो. तशी ती वयाने फार मोठी नाहीच. 20-22 वर्षांची मुलगीच म्हणा ना. बोलण्यात अमाप उत्साह आणि आर्जव. स्वर लाघवी आणि बोलणे गोड. पहिली भीड चेपताच ती मनमोकळेपणाने बोलू लागते. बाबूजी, आपको तकलीफ पड़ी? हम लोग यहाँ नए आए हैं. 2-4 दिन ही हुए, इसलिए घर ढूंढना मुश्किल हो जाता है. हमारे घरवाले ने पता लिख के दिया है. चिट्ठी बैग में ही रख के बाहर जाते हूँ. मकान नहीं मिला तो आप जैसे किसी भले आदमी को. स्वतःचा भला आदमी असा उल्लेख ऐकून तुम्हाला थोडे बरे वाटते. लेकिन आप गए कैसे? तुम्ही विचारता. काहीशा कुतूहलाने, काहीसे सहज, काहीतरी बोलायचे म्हणून. घरवाले ने सुबह टॅक्सी में छोड़ दिया बहन जी के घर. बोलताना स्मित करण्याची तिची पद्धतही मोठी गोड आहे. एखाद्या लहान मुलाच्या उत्साहानं ती सगळी सांगते. मैं टैक्सी में ही लौटी, लेकिन यहाँ मार्केट में तरकारी काटने की छुरी लेनी थी. बोलता बोलता ती आपल्या जवळच्या बुधल्यासारख्या मोठ्या झिपच्या पर्समधून एक नवी कोरी लखलखीत सुरी बाहेर काढते. बालिशपणे विचारते, अच्छा है ना 500 रुपये में? महंगा तो नहीं? तिच्या भावडेपणाची गंमत वाटून तुम्ही म्हणता, नहीं नहीं महंगा नहीं, अच्छा वाला दिखता है. बिल्कुल अच्छा वाला है, ती ठासून म्हणते. जर्मन है, देखो देखो तो. सुरी पुढे करत ती सस्मितपणे म्हणते, डरते हो क्या? तुम्ही किंचित दुखावता. सुरीला घाबरायला तुम्ही काय लहान मुलात? तुम्ही ती हातात घेता. पात्यावरून धारेवरून बोट फिरवीत किंचित हसून म्हणता, "हं, डरने की क्या बात है." आणि याच वेळी
गर्दीतून एकाएकी एक माणूस तुमच्या दिशेने धावून येतो. तो मोठ्या मोठ्याने ओरडतो आहे. हिंदीतून सिंधीतून शिव्या देतो आहे. तुमच्याकडे बोट रोखून बरळतो आहे. एकाएकी घडल्यामुळे तुम्ही दचकता. ती तरुणही बिचकून तुम्हाला बिलगते. त्या माणसाचा अवतार विलक्षण आहे. केस विस्कटलेले, कपाळावर आलेले, फुलाफुलांचा बुशर्ट, काळी पॅन्ट आणि नाटकात लावतात तशी छोटीशी दाढी हनवटीवर, भुवया जाड, काळ्या. क्षणार्धात तुमच्या एवढे लक्षात येते न येते तोच तोच तो माणूस तुमच्या अंगावर धावतो. सुदैवानं ती सुरी अजूनही तुमच्याच हातात असते. तुम्ही ती नकळतच पुढे करता तशी तो थोडा मागे होतो, पण तोंडाचा पट्टा चालूच ठेवतो. एव्हानं लोकांची गर्दी जमलेली असते. जवळपासच्या दुकानातले लोक, फेरीवाले वगैरे लोकांचा थवा जमतो. तो माणूस तुम्हा दोघांकडे बोटे दाखवीत पुन्हा पुन्हा तुमच्या अंगावर येतच असतो आणि तुम्ही ती सुरी उगारून स्वतःचे संरक्षण करीत असता. काय चालले आहे हे बिलकुल तुमच्या ध्यानात येत नाही. जे काही तुमच्यातून घडते आहे ते नकळतच. थोडे भान येताच तुम्ही त्या तरुणीला खेचता आणि चालू लागता. का कोण जाणे, तुम्ही पुढे होता तसतशी गर्दी तुम्हाला वाट करून देते. तुम्हाला भोवळ आल्यासारखे होत असते. कपाळावरची शीर ताड ताड उडत असते. कोण होता तो? कशासाठी तो आपल्या अंगावर धावून येत होता? कशासाठी दोघांच्या रोखाने हातवारे करीत होता? आपला आणि हिचा संबंध तर त्याला सूचित करायचा नव्हता ना? कोण था वह? तिचे तर भीतीने पाणी पाणी झालेले आहे. चेहरा पांढरा फटक पडला आहे. या विचित्र प्रकाराने तीही भेदरून गेली आहे. मैंने मैंने सोचा कोई आपका दुश्मन होगा. एवढीच ती कशी बशी बोलते. एवढे होईपर्यंत ती इमारत येते आणि एकदम तुमच्या ध्यानात येते की ती सुरी अजूनही तुमच्याच हातात आहे. तिची मूठ घामाने दबदबलेली आहे. आणि मग आणि मग मग जमावाने आपल्याला वाट का दिली हे तुमच्या लक्षात येते. आपण ही सुरी म्हणजे ते आपल्याला हसावे की रडावे हेच तुम्हाला कळत नाही. अरे सुरी मारून आपल्याला जिथे एका घावात दुधी भोपळा सुद्धा चिरता येत नाही. लीजिए आपकी छुरी. आप आप ऊपर तक आएंगे? मुझे डर लग रहा है. तिच्या स्वरात कंप असतो. मघाच्या प्रसंगाने तिचे शरीर अजूनही कंपत आहे. अच्छा, चलो. तुम्ही इमारतीच्या मुख्य दरवाजातून आत येता. छुरी लो. ती सुरी घेण्यासाठी हात पुढे करते, पण एवढ्यात एक अडचण तिच्या ध्यानात येते. पर्सची झीप उघडायला दोन्ही हात मोकळे हवेत. ती झीप उघडते, दोन्ही हातांनी पर्सचे बंद धरते आणि म्हणते, रखो. तुम्ही सुरी त्या पर्समध्ये ठेवता. बाबूजी, आपको तकलीफ दे रही हूं. ती लीनपणे म्हणते. त्या लीनपणाने तुम्ही भारावून जाता. चौथ्या मजल्यावर तिची खोली असते. ते 4 काळोखी जिने चढून जाणे महाकठीण असते आणि मध्येच उई असा उद्गार काढून ती खाली बसते. क्या हुआ? तुम्ही थांबून विचारता. कुछ नहीं, हमारा पैर. ती कशी बशी उठून उभी राहते. क्षणभर श्वास घेते, मग चालू लागते. बहुधा तिचा पाय मुरगळला असावा. तशीच लंगडत लंगडत ती आणखीन 2 जिने चढते. खोलीच्या दाराला कुलूप आहे. ती पर्समधून किल्ली काढण्याचा प्रयत्न करते. सामानाच्या गर्दीत ती सापडत नाही. एव्हानं तिच्या मुद्रेवरचा उत्साह पार नाहीसा झाला आहे. ती त्रस्त दिसू लागली आहे. अखेरीस किल्ली सापडते. ती कुलूप उघडू लागते. अच्छा तो मैं चला. तुम्ही तिला सांगता, ठहरो ना, जरा चायवाय तो लो. इतनी तकलीफ आपने उठा ली. पुन्हा तेच अर्जव. क्षणभर थांबण्याचा मोह होतो. नुकत्याच घडलेल्या प्रसंगाने झालेला मनाचा गोंधळ, 4 मजले चढून आलेला थकवा, तिचे घर पाहण्याची उत्सुकता आणि या सर्वांवर कळस म्हणजे तिने गोड आवाजात केलेला चहाचा आग्रह. तरीही तुम्ही सावध असता. कुणा अनोळखी घरात जाऊन भलत्या भानगडीत पडण्याची तुमची इच्छा नसते.
म्हणून तुम्ही तिच्या विनंतीला नकार देऊन जाऊ लागता. असंख्य वेळा शुक्रिया म्हणून ती तुम्हाला निरोप देते आणि कुलूप उघडू लागते. तुम्ही 8 पायऱ्या उतरता. एवढ्यात वरून हाक येते, देखिये तो. तुम्ही वळून पाहता. जिन्याच्या कडेशी तिचा अजिजी करणारा भाबडा सस्मित चेहरा दिसतो. माफ कीजिए, मुझसे वह ताला खोला नहीं जाता. आप जरा. तुम्ही किंचित हसून परत वर जाता. तिच्या हातून किल्ली घेऊन तुम्ही कुलूप उघडता. ते तिच्या हातात देऊन कडी सरकवता. थोडा जोर लावून दार उघडता. दार ढकलताच काहीतरी धाडकन कोसळल्याचा आवाज येतो आणि दरवाजात 2 पाय आडवे आलेले दिसतात. तुम्ही विस्मयाने पुढे होता. दरवाजातून आत जाता. भयंकर! आत एक प्रेत पडलेले आहे. त्याची कुशी रक्ताने भिजलेली आहे. अरे अरे बापरे, हा तर तोच माणूस आहे, मगाचाच. तुमच्या अंगावर धावून येणारा, फुलाफुलांचा बुशर्ट, काळी पॅन्ट घातलेला, छोटी दाढी, जाड भुवया. पण तो इथे कसा आणि या स्थितीत? बापरे, तु तुम्ही तुम्ही सरळ रक्ताच्या थारोळ्यात उभे आहात. क्षणात तुमच्या लक्षात येते की हा खून आहे. आपण एका अनोळखी घराचे दार उघडून आत शिरलो आणि तिथे खून झालेला आपल्यालाच प्रथम दिसला. आपल्यावर आळ येण्याचा संभव. तुम्ही काय कराल? तुम्ही तुम्ही काय कराल? तुम्ही पळत सुटता. त्या काळोख्या जिन्यावरून 4 पायऱ्या ओलांडीत तुम्ही जीवाच्या आकांताने पळत सुटता. त्या अनोळखी स्त्रीपासून, त्या भयंकर खोलीपासून, त्या रक्ताने लडबडलेल्या प्रेतापासून तुम्ही दूर दूर पळत सुटता. इमारतीच्या बाहेर पडून तुम्ही रस्त्यावर येता, तरीही अजून तुम्ही पळतच आहात. एकदम एक माणूस समोरून येऊन तुम्हाला धरतो. तुम्ही हिसडा देऊन पळू लागता, पण तुमच्या भोवती एव्हानं माणसांचा घोळका जमलेला आहे. तुम्हाला थांबावेच लागते. वरच्या खिडकीतून ती तरुणी पकडो पकडो असे ओरडत असते. तिचेही ओरडणे आता थांबते. ती खुणा करून सर्वांना वर बोलावते. एव्हानं 2 पोलीसही तिथे हजर झाले आहेत. तुम्हाला घेऊन ते पोलीस आणि तो घोळका 4थ्या मजल्यावर जाऊ लागतो. हे काय चालले आहे तेच तुम्हाला समजत नाही. तुम्ही बधीर होऊन गेला आहात. मला सोडा, मी खून केलेला नाही. मला सोडा, मी खून केलेला नाही. हेच तुम्ही वेड्यासारखे ओरडत राहता. धरून ठेवलेले असतानाही उसळ्या घेत राहता. जिन्याच्या पायऱ्यांवर तुमच्या बुटाला लागलेल्या रक्ताचे अधिकाधिक स्पष्ट होत गेलेले ठसे आहेत. पोलीस त्याविषयी एकमेकांशी काहीतरी बोलतात. ठसे खोलीच्या दाराशी फारच स्पष्ट झाले आहेत. सगळे खोलीत घोळका करतात. मघाची तरुणी रडत बाजूला उभी असते. आणि आता आता प्रेताच्या कुशीत ती सुरी असते. मघाचीच तुम्ही हाताळलेली. पण मघा ती प्रेताच्या कुशीत नव्हतीच. तेव्हा तर ती तिच्या पर्समध्ये. साहेब, मगाशी हीच सुरी मगाशी हा या माणसावर उगारीत होता. लोक पोलिसांना माहिती पुरवतात. न राहून तुम्ही ओरडता, नाही, तो हा नाहीये, हा सगळा बनाव आहे, याची दाढी बघा, खोटी आहे. भान न राहून तुम्ही पुढे वाकून प्रेताची दाढी ओढता. ती हलत नाही, ती खरीच आहे. लोक हसतात. पोलीस तुम्हाला मागे खेचतो. साहेब, मगा या माणसाशी भांडण झालं आणि मग यानं याचा खून केला. लोक सगळी हकीकत जुळवून पोलिसांना सांगतात. नाही हो, मी निरपराधी आहे. मी असं करणंच शक्य नाही. मी या बाईला नुसतं घर दाखवायला इथं आलो. पण तुमचा शब्द कोणी ऐकूनच घेत नाही. साहब, साहब, ये मुझे इधर लेके आया. 2000 रुपया देगा करके बोला. हुनके देत ती तरुणी सांगते. लेकिन लेकिन इसके पीछे ये आदमी आया और. ती रडू लागते. खोटं बोलते ही. तुम्ही ओरडता. मी मुळीच घेऊन आलो नाही हिला. हे हिचंच घर आहे. तुमच्या या विधानावर कुणाचाही विश्वास बसणे शक्य नाही. कारण खोली संपूर्ण मोकळी आहे. तिथे कुणीही राहत असल्याची एकही खूण नाही. नाही म्हणायला खोलीत एक पलंग मात्र आहे.
आणखी पोलीस हजर होतात, इन्स्पेक्टर्स. फोटो घेतले जातात. पोलिसांच्या गाडीतून नेऊन तुम्हाला लॉकअपमध्ये ठेवण्यात येते. त्या बंद कोठडीत तुम्ही विचार करीत राहता. जे काही घडले त्याचे तुम्हाला अजून आश्चर्य वाटते आहे. हे सारे झाले कसे? तुमच्यासारखा चांगला माणूस या घाणेरड्या गुन्ह्यात गुरफटला कसा? तुमचे चुकले कुठे? अपराध तरी काय? खून आधीच करून प्रेत दरवाजाशी उभे करून ठेवले होते यात शंका नाही. सुरी त्या तरुणीने तुम्ही जिना उतरत असताना तिथे ठेवली असणार. आणखी एक गोष्ट, रस्त्यात भेटलेला माणूस आणि मृत मनुष्य हे एक नव्हते. हे प्रेत आधीपासूनच घरात होते. त्याच्यासारखेच कपडे केलेला, तशीच दाढी लावलेला, भुवया रंगवलेला तो माणूस वेगळाच होता. आणि तुम्ही रस्त्यातून पळू लागताच तुम्हाला गच्च पकडणारा आणि नंतर गर्दीत मिसळून गेलेला तोच असण्याची शक्यता आहे. अर्थात आता त्याचे कपडे वेगळे होते, दाढी काढून टाकणे सोपे होते. एकूण तो माणूस आणि ही बाई यांचे हे कारस्थान. आपापसातील कारणासाठी तिसऱ्या माणसाचा खून करण्याचे चौथ्यावर आळ येईल अशा बेताने. प्रश्न एवढाच आहे की हे सारे जरी तुम्ही कळून चुकले असले तरी ते तुम्ही कुणालाही पटवून देऊ शकणार नाही. वस्तुस्थिती तुमच्याशिवाय फक्त त्या दोघांनाच ठाऊक आहे आणि ती जाहीर होऊ न देण्यावर त्यांचे सारे आयुष्य अवलंबून आहे. प्रत्यक्ष तुमची पत्नी सुद्धा तुम्हाला सहानुभूती दाखवणार नाही. एका सिंधी तरुणीला तुम्ही 2,000 रुपयांच्या मोबदल्यात एका पलंग असलेल्या रिकाम्या खोलीत एकटेच घेऊन गेला होतात, हे ऐकल्यानंतरही ती तुमचा शब्द खरा मानेल? अर्थात अजूनही तुम्ही एखादा चांगला वकील देऊ शकाल. तो विचार करून यात तुमच्या बाजूचा काही पुरावा शोधील, परंतु तुमच्या हकीकतीवर विश्वास ठेवणे प्रथम त्यालाही कठीण जाईल. म्हणजे बघा, 2 सारख्या कपड्यातील माणसे, सुरी नुसती पाहण्यासाठी हाताळणे, घराचा पत्ता दाखवण्यासाठी कुलूप उघडण्यापर्यंत सारे करणे. छे छे, हे सारे कसे अगदी काल्पनिक, जुळवल्यासारखे वाटते, असेच तो म्हणेल. तरीही तुम्ही त्याचे अशील असल्यामुळे तो एक वेळ तुमचे सांगणे पटवून घेईलही, पण कोर्ट त्यावर विश्वास ठेवील का? तुम्ही गुन्हेगार आहात याला पुष्टी देणारे असंख्य पुरावे आहेत. अनेक लोकांनी तुम्हाला त्या माणसावर सुरी उगारताना पाहिले आहे. ती स्त्री तुम्हाला बिलगलेली पाहिली आहे आणि तुम्ही तिच्याबरोबर इमारतीत शिरताना आणि नंतर खुनाच्या जागेपासून पळून जातानाही पाहिलेले आहे. या उलट तुमचा यात काही संबंध नव्हता याला फक्त तुमच्या शब्दाशिवाय दुसरा काय पुरावा आहे? तो माणूस तर बापडा मेलाच आहे. भांडणानंतर खून करण्या इतका वेळ नव्हता म्हणून खून आधी झाला होता असे म्हणावे का? पण तुम्ही इमारतीत शिरल्यापासून बाहेर पडेपर्यंत मध्ये किती वेळ गेला? म्हणजे बघा, तुम्ही तिच्या गतीने 4 जिने चढलात, मग तिचा पाय मुरगळला, तुम्ही थांबलात, मग ती अधिकच सावकाश जिने चढू लागली, मग चहाचा आग्रह, आभार, कुलूपाशी खटपट, मग तिने तुम्हाला बोलावले, तुम्ही कुलूप उघडले, प्रेतापाशी काही क्षण थांबला. छे, वेळेच्या मुद्द्यात काहीही अर्थ नाही. सुरी तिच्याकडे दिली म्हणता, पण हे पाहिले कुणी? तुम्ही इमारतीच्या बाहेर असताना तिने ती घेतलीच नाही आणि जिन्यात घेतली तेव्हा सुद्धा तुम्हीच ती तिच्या पर्समध्ये नाही का ठेवलीत? म्हणजे तिच्यावर केवळ तुमच्याच बोटांचे ठसे उमटले. शेवटी तिने ती प्रेतात खुपसून ठेवली हे खरे, पण बऱ्याच तरुणींप्रमाणे तिच्याही हातात एका चिमुकल्या रुमालाची घडी होती. नंतरही ती त्याच रुमालाने डोळे टिपत नव्हती का? तुमच्या बाजूचा एखादा पुरावा सापडून तुम्ही सुटणे हा एक चमत्कारच मानावा लागेल. पण समजा तो चमत्कार घडला आणि तुम्ही या आरोपातून सुटलात, तरी तुमच्यावर खुनाचा आरोप झाला होता हे कोणी विसरेल का? तुमची नोकरी तर जाईलच, पण तुमची पत्नी, मुले यांची काय स्थिती होईल? तुमचे समाजातील स्थान, तुमची आजवर सांभाळलेली पत, लक्षात घ्या, गुन्हेगार म्हणून सापडेपर्यंत प्रत्येक जण संभावितच असतो. आणि उद्या सकाळी वृत्तपत्रांत ही बातमी येताच तुमचा संभावितपणा. वृत्तपत्रात बातमी?
म्हणजे ज्या बातम्यांवर एरवी तुमचा विश्वासच बसत नाही, अशा भडक घाणेरड्या बातम्यांसारखी बातमी? असली असली कृत्य करणाऱ्यांना, ज्यांना एरवी तुम्ही नरराक्षस म्हणता, त्यांच्या मालिकेत उद्या तुम्ही तुम्ही स्वतः. भयंकर, फार भयंकर. इतके घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कारण असा प्रकार तुम्ही नुसता समजायचा आहे. रोज संध्याकाळी तुम्ही सुखरूप घरी येता. बायको मुलांशी मजेत गप्पा मारता. गुन्हेगारीशी तुमचा कधी संबंधही येत नाही. अहो, वास्तविक पाहता आत्ता सांगितला तसा प्रकार हजारात का लाखातही एकाच्या वाट्याला येत नाही. मी आपली एक शक्यता सांगितली फक्त. एवढेच.